थँक्यू सो मच अक्षय पांडव सर यांना पण ऐकलात. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. VGPL सीझन 4 आपण बघू शकतायत. वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार आज शिरसाडच्या मैदानावर रंगताना आपल्याला बघायला मिळतंय. सामना क्रमांक 6 आजच्या दिवसातील जय महाराष्ट्र चांदीप आणि तानसा किंग तानसा या दोन संघादरम्यान ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतायत. जय महाराष्ट्र चांदीप हा संघ आपण बघू शकतायत मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करण्याकरिता सज्ज झालाय, तर तानसा किंग तानसा हा संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता उतरलाय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक एंडला बॅटर वैभव पाटील, नॉन स्ट्राइक एंडला योगेश याला आपण बघू शकतायत. प्रमोशन दिले योगेश याला बघायचं झालं तर इथून फायदा घेताना बघायला मिळतील का. स्टार्ट ऑफ द मॅच. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मिस्टर जयेश. पहिला चेंडू आपण बघू शकताय शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न आडवा पट्ट्याने, मात्र खेळण्याचा प्रयत्न वैभव याच्या माध्यमातून. चेंडू प्लेन मिस. व्हेरी वेल बॉल्ड मिस्टर राहुल लैला आणि खूप सुंदर पद्धतीने खेळ आकारला गेला. मॅन ऑफ द मॅचचा हकदार आपल्याला बघायला मिळाला. आज पुन्हा एकदा फ्रंट लाईनवर झळाळत असताना पाटील नेटवर्कच्या माध्यमातून राहील मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा जयेश किणी यांना आपण बघू शकतायत. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. स्ट्राइक एंडला बॅटर वैभव. ड्राइव्ह केले ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट मिड विकेटच्या रिझन मध्ये थोडंसं फंबल झालंय, परंतु धाव घेण्याकरिता यावेळेस फोर्स झाले दोन्ही फलंदाज. अजूनही चेंडू हातामध्ये येत नाहीये. कॉन्सन्ट्रेट ठेवून खेळणं खूप गरजेची गोष्ट आहे, कारण की इथे प्रत्येक धाव खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण की या अगोदर आपण सामना बघितला, शेवटच्या चेंडूवर मात्र सामना गेला होता. अगदी म्हणायचं झालं तर थोडासा कमी अक्षय जाधव मांडवी ANC हा संघ पराभूत होत असताना आजच्या दिवसातून आपल्याला बघायला मिळाला. आणि खूप चांगल्या पद्धतीने खेळलं आई गावदेवी कशित कोपर या संघाकडनं बघायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने प्रशांत चौधरी आणि धनीश वजे यांचा संघ वॉन होत असताना गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा जयेश सज्ज होतोय. यावेळेस पुन्हा एकदा आपण बघू शकतायत प्ले केलाय आणि अगदी म्हणायचं झालं तर पंचांच्या माध्यमातून यस नो आहे की नाही हे चेक केलं जाईल. पॉपिंग क्रीजच्या बाहेर हा मात्र चेंडू पडलाय की नाही हे चेक केलं जाईल. आशुतोष व्यवहारे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून हे रेफर केलं गेलंय. पंच यस फेअर डिलिव्हरी आहे. पंचाच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र रेफर केलं गेलंय. यस वैभव फेअर डिलिव्हरी आहे, चेक केलंय आणि तदनंतर हा निर्णय आपल्यापर्यंत लाईनच्या आत आहे. चेंडू पंचांनी पाहिले न्याहाळलं आणि तदनंतर हा निर्णय पोहोचवलाय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा जयेश. यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या टप्प्यामध्ये चेंडू येतोय, परंतु नक्कीच थोडीशी कुठेतरी बघायला मिळतंय मंद गतीने संत गतीने खेळ करण्याचा प्रयत्न वैभव याच्या माध्यमातून. थोडासा कॉन्फिडेंटली खेळ करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण की सलामीवीर म्हणून तुम्हाला पाठवलंय. कर्णधारांनी मात्र जिम्मेदारी दिलीय, परंतु त्या जिम्मेदारीवर आतापर्यंत तरी मात्र थोडंसं कमीपणा बघायला मिळतंय वैभव याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खडे स्ट्रोक खेळतायत. अगोदर पासून स्ट्रगल होतं आणि या स्ट्रगल अनकम्प्लीट होत असताना अगदी आपण बघू शकतायत खरा फलंदाजीचं कृत्यकरण वैभव पाटील याच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. विकेटचं पतन झालंय आणि अगदी खूप सुंदर गोलंदाजी जयेशच्या माध्यमातून बघायला मिळतंय. अगदी धावफलक आहे. दोन्ही अंकांवर 5 चेंडूंचा खेळ झालाय. सुरुवातीपासून स्ट्रगल करत होता, कारण की बॅटवर चेंडू येत नव्हते व्यवस्थित पद्धतीने. तदनंतर जास्तीत जास्त डॉट बॉलचं प्रेशर आणि प्रेशरमध्ये विकेटचं पतन होत असताना चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आकारली गेली. यावेळेस थोडासा टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळाला, बॅटची एज लागली
आणि यष्टीरक्षक खूप सुंदर पद्धतीने संजय भुईर यांच्या हतकंडामध्ये मात्र हा चेंडू विसावला जातोय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेश माळवी याला आपण बघू शकतायत. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत खेळ कशा पद्धतीने आकारला जाईल याकडे लक्ष असणार आहे, कारण की सुरुवात जर इथून तुमची कणखर असेल तर लीग फॉर्मॅटमध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने पुढे वाटचाल करता येते. हे सातत्याने आपण बघितलंय, कारण की टेबल रँकिंगवर कुठले 3 संघ येतील येणाऱ्या 3 दिवसामध्ये ते चित्र आपल्या डोळ्यांसमोर दिसणार आहे. रिव्हर्स थ्रो अटेम्प्ट केला गेला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये मिस्टर वेदांत विकी याला आपण बघू शकतायत. फील्ड केलं गेलंय. एकच धावेवर समाधान. एकेरीच्या मदतीने 1 षटकांचा खेळ झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आहे 3 या अंकांवर. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळले आणि या षटकामध्ये वैभव सारख्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय जयेश किनी याच्या माध्यमातून. घेऊया एक डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये वळणार आहोत. चांगली गोलंदाजी अगदी पहिल्या पॉवर प्लेमध्ये खूप सुंदर पद्धतीने स्पेल हाताळलं जयेश किनी याने आणि यंदाच्या हंगामामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात म्हणावी लागेल या स्पर्धेच्या माध्यमातून. हवेचा प्रचंड वेग आपण बघू शकतायत. कालच्या दिवसामध्ये एवढी प्रचंड हवा होती की मंडप सुद्धा तग लावून राहिला शकला नाही आणि जिथे आजच्या दिवसामध्ये सुद्धा संध्याकाळच्या सत्रामध्ये हवा वेगाने वाहत असताना आणि अगदी एक एंडने मात्र थोडीशी फलंदाजी करिता मात्र डोकेदुखी आहे, परंतु दुसऱ्या एंडने मात्र मदत आहे. म्हणून दोन्ही एंडने खेळण्याचा मात्र हा फायदा आहे एक मोठ्या स्पर्धेमध्ये. यावेळेस फुलटॉस चेंडू आणि अगदी म्हणायचं झालं तर बिमार करून देणारा चेंडू आणि फुलटॉस चेंडूला तारा नाहीये. नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 6+1 7 धावा स्कोर कार्डवर रचित होत आहेत. की ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर अगदी थोडीशी बॉडी खुलून आली नाही वैभव याची आणि चेंडू मात्र यावेळेस फुलटॉस नाही दिला तर तिथे मात्र कमरेच्या वरती हाताळलाय. VGPL सीझन 4 चा पिक्चर आहे सुपर हिट आणि पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये फ्री हिट. फ्रीटचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये ऑन असणार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा वैभव. पहिल्या चेंडूवर थोडंसं कॉन्सन्ट्रेट लॅप झालंय. यावेळेस चांगली डिलिव्हरी आहे योग्य त्या टप्प्यावर, मात्र यावेळेस वळाले तर वैभव जबरदस्त पद्धतीने आणि अगदी म्हणू शकतायत त्यांची सुद्धा स्पर्धा आई चामुंडाई चषक येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. खूप सुंदर पद्धतीने लाख मुलाची स्पर्धा नवसईच्या मैदानावर आणि ते प्रमुख आयोजक वैभव मैदानाच्या आतमध्ये. ऑन साईडला खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहे आरजू घर, त्याला आपण बघू शकताय सुंदर पद्धतीने प्रयत्न होते. अगदी प्रयत्नांना यावेळेस एफर्ट लावले गेले मैदानाच्या आतमध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने झेल घेण्याचा प्रयत्न बघायला मिळाला, परंतु अपयश मिळतंय. परंतु एक धाव लुकू शकत नाहीये. एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 11 या अंकांवर. 11 रन्स ऑन कार्ड, 11 धावा. अगदी पहिला चेंडू फुलटॉस होता, बीमरचा इशारा, तदनंतर आपण बघू शकता डॉट बॉल आणि तदनंतर सिंगल. 11 धावा स्कोर काढावं लागल्यात. अगदी पहिले षटक ॲक्युरेट हाताळलं जयेश किणी याने सुंदर पद्धतीने आणि तिथून मात्र आपण बघू शकतायत या षटकाची सुरुवात थोडीशी खराब झाली, परंतु पुन्हा एकदा बॅक ऑन ट्रॅक वैभव पाटील आपण बघू शकतायत मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला जाऊन सुंदर पद्धतीने, परंतु कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये पुन्हा एकदा आरजू घरत. क्या बात आहे यार, सुंदर क्षेत्ररक्षण करत असताना एफर्ट लावतायत मैदानाच्या आतमध्ये आणि हे करणं खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण की गोलंदाजाचा पाठीचा कणा आहे क्षेत्ररक्षक आणि हे क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळतंय. का मला प्लेइंग 11 मध्ये घेतलंय, का माझी मात्र कामगिरी मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण म्हणून खूप चोख आहे हे मैदानाच्या आतमध्ये दर्शवलं जात आहे. चांगले क्षेत्ररक्षण आहे. अगदी मागील 3 दिवसापासून आपण बघतोय बरेच झेल सोडले गेले आहेत, बऱ्याच मात्र त्या ठिकाणी बाउंड्री झाल्यात, बरेच मिसफिल्डिंग झालंय आणि अगदी थोडीशी मात्र त्या संघाला सुद्धा खंत वाटली, कारण की त्या धावा जर वाचल्या असत्या, झेल जर घेतला असता तर नक्कीच पॉईंट टेबलमध्ये ते उतार चढाव बघायला मिळाले नसते. म्हणून क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीये. यावेळेस खूप सुंदर फटका आहे
अगेन्स्ट द रन ऑफ प्ले खेळला आणि तिथे आपण बघू शकता काय जबरदस्त झेल विजय भोईर ऍब्सोल्युटली सुपर झेल टिपत असताना फलंदाजाचा खेळ यावेळेस समाप्त होत असताना फलंदाज बाद. थँक्यू डीजे. अगदी ज्या पद्धतीने मी कौतुक केलं क्षेत्ररक्षणाचं आणि त्यामध्ये आणखी भर विजय भोईरच्या माध्यमातून काय जबरदस्त रनिंग झेल टिपला गेला. अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये आणि तिथे काय जबरदस्त रनिंग झेल विजय भोईरच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष मडवी पिंट्या अनुभवाचा खजिनदार आहे. मात्र इथे बघायचं झालं तर अनुभव यूज करावं लागेल आपल्या संघाला सोबत घेऊन चालताना बघायला मिळतील का. हलक्याशा हाताने ड्राइव्ह केलं गेलं. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे अजित याला आपण बघू शकतायत. एक धाव घेतली गेले एकेरीच्या मदतीने. धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 13 या अंकांवर 13 रन्स ऑन कार्ड. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या. या षटकाची सुरुवात थोडीशी खराब झाली परंतु सुंदर टप्पा पकडला वैभव याने आणि कर्णधाराने जी जिम्मेदारी दिली होती त्या जिम्मेदारीवर पुरेपूर उतरत असताना 2 षटकांचा अर्थातच पॉवर प्लेचा षटक कंप्लीट होत आहेत आणि पॉवर प्ले मध्ये 13 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. अगदी आपण बघू शकतायत 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. घेऊया डीजे ब्रेक. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. वेलकम बॅक. थर्ड स्पेलमध्ये जयेश खेडी पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतोय. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडनं तिसरं षटक हाताळण्याकरिता बॅटिंग स्टान्सवर आपण बघू शकतायत संतोष मडवी पिंट्या. नॉन स्ट्राईक एंडला योगेश आहे परंतु योगेश आतापर्यंत बघायचं झालं तर ऑफ स्ट्राईक आहे जास्तीत जास्त. एक एंडने विकेट जात आहेत. नॉन स्ट्राईक एंडला तो बाय ऑन साईडला आखू टप्प्याच्या चेंडूला उडवलंय आणि सरळ चेंडू लॅड झालाय मिड विकेट पट्ट्या बाहेर. 6 धावेंची मोहर. षटकार. सुंदर फटका आपल्याला बघायला मिळाला. हेच कारण होतं की शेवटच्या चेंडूवर सिंगल घेऊन नॉन स्ट्राईक एंडला गेला आणि तिथून मात्र या षटकामध्ये स्ट्राईकला येत असताना पिंट्या संतोष मडवी पुन्हा एकदा सरळ रेषेमध्ये सुंदर पद्धतीने बॉटम हँडचा व्यवस्थित उपयोग आणि चेंडू वरती केलाय प्रहार. चेंडू सरळ निघून गेलाय लॉंग ऑन सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. काय कणखर फटके कन्व्हिन्सिंग फटके आपण बघू शकतायत आणि इथून मात्र धावेला गती देत असताना धावेला चालना देत असताना संतोष मडवी मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. एकंदरीत म्हणायचं झालं तर स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचले 25 या अंकांवर 25 रन्स ऑन कार्ड. अगदी विघ्नेश खरपडे याला आपण बघितलं या स्पर्धेच्या माध्यमातून 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारण्याचा कारनामा अगदी केला गेला. तदनंतर 2 फायफर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पहिली आली रवींद्र भोईर रामा याच्या गोलंदाजच्या माध्यमातून. तदनंतर आपण बघू शकतायत आजच्या दिवसामध्ये सतीश याने सुद्धा खूप सुंदर गोलंदाजी केली आणि अगदी म्हणायचं झालं तर आजच्या दिवसामध्ये फलंदाजी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळत आहे. यावेळेस थोडंसं चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळाला. क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न. अगदी संतोष मडवी थोडंसं दूर राहिले चेंडूपासनं आणि चेंडू मिडल स्टंपवरनं मात्र गिरकी घेतली आणि सरळ आपण बघू शकतायत एसटी रक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जातोय. आकुटप्प्याचा चेंडू ना मुन्ना ना या पद्धतीच्या चुक्या करू शकत नाहीये. जैसी गेन वैसी नसीहत. 6 धावेंची मोहर आणि पुन्हा एकदा चेंडू सरळ निघून गेलाय हवा के साथ साथ और घटा के संग संग. 6.
थँक्यू. येस, प्रेक्षकांना विनंती असेल जर चेंडू आपल्यापर्यंत येत असेल तर तो कृपया आपण मैदानाच्या आतमध्ये फेकायचा आहे. जुन्या चेंडूंचा शॉर्टेज आहे. काय जबरदस्त फलंदाजी आपण बघू शकता. अटॅकिंग फलंदाजी केली जाते. संतोष मडवी याच्या बॅटमधनं 6 धावांची मोहर आणि अगदी स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. या 6च्या मदतीने 31 रन्स ऑन कार्ड, 31 धावा. यावेळेस मिस्टामिंग फटका, डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, झेल खाली क्षेत्ररक्षक परंतु दूर राहतात. अगदी म्हणायचं झालं तर गोलंदाजाला ट्राय करायची होती परंतु तिथे मात्र एफर्ट सुद्धा लावताना बघायला मिळाला नाही. कारण की बघितलं आशिष कुले आलेत आणि तिथून मात्र हा झेल ड्रॉप केला जातोय. अगदी महत्वपूर्ण विकेट होती परंतु ही विकेट मात्र यावेळेस बघायचं झालं तर त्या ठिकाणी झेल टिपला गेला नाही आहे आणि सुखरूप आहेत आपल्या क्रीजमध्ये संतोष मडवी. दुसरी धाव मात्र कंप्लीट केली जाते. दुहेरीच्या मदतीने धावफलक 33 रन्स ऑन कार्ड, 33 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू परंतु वेध घेऊ शकले नाही आहेत. अगदी बॅकफुटला सज्ज होते परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा थांबून आला. अगदी फिंगर रोल केले गेले असतील जयेशच्या माध्यमातून आणि तदनंतर आपण बघू शकता बॅटवर व्यवस्थित चेंडू आला नाही. चेंडू फारसा चांगला नव्हता परंतु थोडंसं मात्र त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट फलंदाजच्या माध्यमातून मात्र हटलं आणि चेंडू पुन्हा एकदा निघून गेला. यष्टी रक्षक यांच्या हातखंडामध्ये डॉट बॉल. एकंदरीत 3 षटकांचा खेळ झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तानसा किंग तानसा हा संघ 33 अंकांवर. तीन षटकांचा खेळ झालाय आणि अगदी आपण बघू शकता 33 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आणि तिसरं षटक थोडंसं महागडं बघायला मिळालं जयेशचं कारण की या षटकामध्ये एकंदरीत 20 धावा खर्च केल्या गेल्या. अटॅकिंग फलंदाजी काउंटर अटॅक केला संतोष मडवी याने आणि खूप सुंदर पद्धतीने आपण बघू शकतायत धावा मात्र 33 या अंकांवर. 4 स्पेलमध्ये यावेळेस गोलंदाजी मार्कवर स्वतः कर्णधार आशिष कुळे याला आपण बघू शकतायत रिस्पॉन्सिबिलिटी घेतलंय स्वतःवर, स्वतःच्या खांद्यावर. योगेश जाधव हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये माजिवली गावातून मात्र हा खेळाडू बिलॉंग करतोय आणि एकंदरीत या VGPL मध्ये खास करून खूप सुंदर पद्धतीने या खेळाडूचा सुद्धा खेळ आपल्याला बघायला मिळालाय. छोटा पॅक बडा धमाका अशी ओळख आहे या खेळाडूची. तोच खेळाडू हा पॅटर्न शॉक आहे. अगदी ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाल्या. चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये. वेदांत क्या बात आहे यार, जबरदस्त. पुन्हा एकदा आणखी एक झेल. क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा आहे ना तो मात्र या संघाने उंचावलाय. नो डाऊट गुड झेल बाय वेदांत साने, फलंदाज बाद. काय जबरदस्त झेल. अगदी डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उभा होता आणि तिथून मात्र हा चेंडू हवेमध्ये असताना लॉंग लेगच्या रिजन मध्ये धावत आला आणि जबरदस्त पद्धतीने कॉन्सन्ट्रेट ठेवलं शेवटच्या मुवमेंट पर्यंत आणि अगदी म्हणायचं झालं तर एक सुंदर झेल. अगदी संध्याकाळच्या सत्रातील एक चांगला झेल म्हणायचा झाला तर त्या ठिकाणी वेदांत साने याने मात्र टिपलाय. नो डाऊट अप्रतिम झेल आणि या अप्रतिम झेलमुळे मात्र योगेश जाधव याची खेळी मात्र समाप्त होत आहे. अगदी संदीप साहा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता लेफ्ट हँड बॅटर आहे आणि इथून विकेट गेले. एक एंडने आपण बघू शकता संतोष खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय म्हणून क्रिकेटमध्ये कॉन्सन्ट्रेट ठेवणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक यावेळेस यष्टीरक्षक स्वतः येत आहेत.
फलंदाज बाद होईल. काय जबरदस्त पद्धतीने गोलंदाजी बॅक ऑन ट्रॅक आल्यात आणि अगदी एका मागोमाग एक खेळाडू तंबूच्या आशेला जात असताना आयाराम गयाराम आणि तू चल मे आया. विकेट हॅट्रिक जर येते इथून तर आदरणीय विशाल बादशाह आणि त्यानंतर धनेश अंबी यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. खास करून जय महाराष्ट्र चांदीफ या संघाला मात्र हे कॅश प्राइज लागलं गेलंय. अगदी पहिल्या चेंडूवर विकेट आली, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट आलंय आणि थोडंसं अडचणीमध्ये सापडत असताना तानसा किंग तानसा हा संघ मैदानाच्या आतमध्ये. पार्टनरशिप इथून बिल्ड करावी लागेल. चांगल्या पद्धतीने खेळ करणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, कारण की विकेट एकामागोमाग गेल्यानंतर थोडंसं या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने 3 षटकांमध्ये 33 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये आशिषाने खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. एकंदरीत 3 गडी बाद झालेत या षटकामध्ये आणि फक्त या षटकामध्ये 2 धावा दिल्यात. त्यामध्ये सुद्धा एक वाईटची आणि तदनंतर एक सिंगल आली. म्हणजेच फक्त या षटकामध्ये 1 धाव येत असताना जवळजवळ चेंडूंचा खेळ झालाय. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. 35 रन्स ऑन कार्ड, 35 धावा स्कोर कार्ड लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आशिष. षटकातील शेवटचा आणि अंतिम बॉल. यावेळेस एक वेगळाच फटका खेळला गेला. कलात्मक
क्या बात आहे यार संतोष मडवी, अजूनही ती जिद्द, तोच दरारा. मैदानाच्या आतमध्ये चेंडू फरार, 4 धावांची मोहर, चौकार. लक्षात असू द्या टाइम आपल्याकडे मात्र आहे इथून 6 चेंडू आपल्याला हाताळायचे आहेत 2.5 मिनिटांमध्ये. म्हणून कॉन्सन्ट्रेट ठेवणं वेळेच्या बाबतीमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून ती म्हण आहे ना की वेळेला वेळोवेळी वेळ दिल्यावर वेळ सुद्धा वेळोवेळी आपल्याला वेळ देत असतं. म्हणून त्या कारणास्तव आपण टाइम स्पेंड केलाय तर भुगतान सुद्धा करावं लागेल. येणाऱ्या 2.5 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 चेंडू हाताळायचे आहेत आणि 2.5 मिनिटांमध्ये जर 6 चेंडू हाताळले नाही तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये जो बाउंड्री लाईनवर खेळाडू असेल तो आतमध्ये घ्यावा लागेल. हे लक्षात घ्यायचं आहे कारण की ही नियमावली आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जवळजवळ 2 ते 3 संघाला मात्र ही पेनल्टी सुद्धा मिळाले. म्हणूनच क्रिकेटमध्ये कॉन्सन्ट्रेट ठेवणं सुद्धा खूप गरजेची गोष्ट आहे. 2.5 मिनिटांमध्ये 6 चेंडू हाताळायचे आहेत. अगदी आपण बघू शकतायत रुपेजी पाटील विद्यमान उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा शब्द सुमनांनी स्वागत आहे. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये आज बिझी शेड्यूल असल्या कारणाने अगदी आपल्या संघाला पाठपुरावा करण्याकरिता संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा आहे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेस प्रतीक पाटील या गोलंदाजाला आणलं गेलंय. एकंदरीत 4 षटकांचा खेळ झालाय. स्कोर कार्ड आहे 39 अंकांवर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु शरीरापासून दूर खेळला गेला. चेंडूवर येऊन खेळणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे कारण की या एंडने धावा आहेत आणि खास करून उजव्या हाताच्या फलंदाजाला पोषक अशी हवा आहे. म्हणून हवेच्या दिशेने खेळण्याचा मनसुबा असणं खूप महत्त्वाची गोष्ट. परंतु त्याकरिता चेंडूवर तुम्हाला यावं लागेल प्रॉपरली मिडल. मात्र फटके तुम्हाला खेळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. थ्रू दी कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक यावेळेस जयेश किनी, आणखी एक झेल टिपला गेलाय आणि फलंदाजाचा खेळ. आणखी एक फलंदाज बॅक टू द डगआउट, गॉन. रुपेश पाटील गोट्याच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षल माळवी याला आपण बघू शकताय. तानसा किंग तानसा हा संघ थोडासा अडचणीमध्ये कारण की विकेटचं पतन खूप मोठ्या प्रमाणात झालंय. आतापर्यंत विकेट गेलेले आहेत 6 विकेट. यामध्ये तंबूच्या आशेला गेलेत. धावफलक 39 या अंकांवर स्थित आहे. एक एंडने संतोष मडवी खूप सुंदर फलंदाजी करतोय परंतु त्याला साथ मिळत नाहीये. यावेळेस खूप सुंदर पद्धतीने हलक्याशा हाताने ड्राईव्ह केले, एक धाव घेतले आणि एकच धावीवर समाधान. हे करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जो कोणी फलंदाज आला तो मोठे फटक्या मारण्याच्या मोहामध्ये विकेट देऊन गेला आणि जिथे संतोष मडवी एक एंडने चांगली फलंदाजी करतोय तर त्याला साथ मिळत नाहीये. म्हणून ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर साथ मिळणं क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे. समोरच्या पार्टनरवर विश्वास आणि तदनंतर आपण बघू शकतायत मैदानाच्या आतमध्ये त्या चुक्या घडल्या आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. एकंदरीत एक धाव घेतली गेले. एकेरीच्या मदतीने धावफलक 40 या अंकांवर. यावेळेस डाऊन द ट्रॅक केलाय. सुंदर फटका व्ही शेप मध्ये आणि अगदी चेंडू आमच्या VIP डाईसला सलामी देणारा चौकार. 1 बाउंड, 4 धावांची मोहर. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावफलक अगदी जाऊन पोहोचले बोर्डवर 44 अंकांवर. आणि लक्षात असू द्या टाइम संपलेला आहे म्हणजेच तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक जो क्षेत्ररक्षक आहे तो आतमध्ये घ्यावा लागणार आहे. म्हणून मी म्हटलं की टाइमच्या बाबतीमध्ये थोडंसं कोऑपरेट करणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आणि जिथे मात्र टाइम स्पेंड केला गेला मैदानाच्या आतमध्ये
लक्ष असू द्या, शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला आपला एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा प्रतीक सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस लिव्ह केले या चेंडूला अगदी आपण बघू शकतायत व्हाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. अर्थातच एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर जॉईंट होईल आणि एक अतिरिक्त धावेने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 45 अंकांवर 45 रन्स ऑन कार्ड. या षटकातील जवळजवळ आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 45 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. खूप सुंदर पद्धतीने फलंदाजी होते परंतु साथ मिळत नाही आहे. परंतु जे काय आहे ते मात्र इथून हँडल करावं लागेल संतोष मडवी याला. ऑन साइडला बैठकी स्ट्रोक खेळलाय, क्या बात आहे यार, कणखर दर्जेदार स्ट्रोक, 6 धावा, षटकार. चीते की चाल, बाज की नजर और संतोष मडवी के फलंदाजी पे संदेह नहीं करते, कभी भी मात दे सकती है. आणि त्या पद्धतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना कणखर फटकेबाजी, दर्जेदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळले जात आहेत आणि धावफलक अगदी जाऊन पोहोचले बोर्डवर. या 6च्या मदतीने 51 रन्स ऑन कार्ड, 51 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रतीक पाटील. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, आणखी एक स्ट्रोक, चेंडू सरळ निघून गेलाय, लॉंग ऑन, सीमा रेषा पार, 6 धावा, षटकाराची मोहर. हो, मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत यावेळेस काय जबरदस्त स्ट्रोक खेळले गेलेत आणि अगदी म्हणायची झाली तर बॅक टू बॅक 2 षटकार आणि स्कोर कार्ड तब्बली जाऊन पोहोचले या 6च्या मदतीने 57 या अंकांवर 57 रन्स ऑन कार्ड, 57 धावा. सत्तावन्न धावा स्कोर कार्डवर लागले आहेत. यस, चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्यावायचा आहे. वैयक्तिक 11 चेंडूंमध्ये 41 धावेंची मात्र एक जबरदस्त इनिंग संतोष मडवी याने आकारलंय आणि अगदी महत्वाचा खेळाडू तारणार बनलाय आपल्या संघाकरिता. कारण की जिथे एक एंडने विकेट जात होत्या, एक एंडने मात्र संतोष मडवी उभा होता. आणि म्हणून मी म्हटलं की बरेच उन्हाळे आणि पावसाळे ज्या खेळाडूने बघितलंय टेनिस क्रिकेटमध्ये, त्यांनी काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये आकारलाय. जिथे संघाची गरज आणि तिथे मात्र थेट मात्र खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी बघायला मिळाली. एकंदरीत एक एंडने बघू शकतात हर्षल आहे आणि हर्षल याच्याकडे सुद्धा कॅलिबर आहे. मोठमोठे फटके मारण्याकरिता हर्षल याच्याकडे सुद्धा बघितलं जातं. कॉन्फिडन्स लेवलने खेळ करावा लागेल. चला, जास्त टाइम स्पेंड केला जातोय. एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. म्हणजेच काय तर 4 खेळाडू यावेळेस 38 सर्कलच्या बाहेर राहणार आहेत आणि मात्र 5 षटकांसाठी 30 मिनिटं घेतली गेलेत. जतीन किनी दर्शवत असताना पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जास्त वेळ जातोय. यावेळेस फटका सुंदर आहे परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला चुकी बघायला मिळत नाहीये. आणखी एक फलंदाज तंबूच्या आशेला. नक्कीच ज्या पद्धतीने रिॲक्शन होती एक एंडने संतोष मडवी याची, कारण की त्याला स्ट्राईकवर आणणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट होती. विकेटचं पतन होत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण बघू शकतायत आकाश सामंतराय. या फलंदाजाला आपण बघू शकतायत खूप चांगल्या पद्धतीने खेळ आकावर लागेल आणि इथून इक्वेशन अजूनपर्यंत आपण बघू शकतात 57 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. अगदी पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन झालंय. वसई ग्रामीण प्रीमियर लीग आपण बघू शकतायत खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा उभारी घेते.
चांगल्या पद्धतीने शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनमध्ये वैभव याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालंय. अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून जी कोर कमिटी आहे अगदी त्यांची मेहनत सुद्धा विसरून चालायचं नाही आहे, कारण की तुम्हा आम्हा सर्वांना जे मात्र ही स्पर्धा बघण्याकरिता मिळतंय, पाहण्याकरिता मिळतंय, व्यासपीठ जे मिळालंय ते या कोर कमिटीमुळे. आणि मागील सीझन आणि यंदाचं सीझन खूप सुंदर पद्धतीने आकारलं गेले. संपूर्ण कोर कमिटीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. नक्कीच सचिनजी माळवी अध्यक्षाच्या भूमिकेमध्ये आपण बघू शकतायत. कार्यकारी अध्यक्ष संजय चिकणी, गूढ व्यक्तिमत्व. एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण बघू शकताय चेंडू सरळ निघून जातोय एस टी रक्षक यांच्या हातखंडामध्ये. कार्यकारी अध्यक्ष संजय चिकणी खूप चांगल्या पद्धतीने मात्र या स्पर्धेची मात्र एक महत्वाची शिदोरी म्हणू शकतायत. हॅशटॅग पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या, हे मात्र संजय चिकणे यांच्या माध्यमातून ब्रीद वाक्य बघायला मिळते. तदनंतर उपाध्यक्ष प्रदीपजी धोदडे, आणि प्रदीपजी धोदडे यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून उपाध्यक्षाच्या भूमिकेमध्ये सुद्धा आहेत. तदनंतर ही स्पर्धा हाताळत असताना जे लाईव्ह प्रेक्षेपण आपण बघतोय हे मात्र त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलं गेलंय. तर प्रदीपजी धोदडे यांना सुद्धा मात्र सॅल्यूट असेल. काय जबरदस्त स्ट्रोक, पुन्हा एकदा रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट केला गेलाय आणि चेंडू सरळ निघून गेलाय डीप कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये. चौकार 4 आणि 4 धावेंच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले अगदी बोर्डवर. 62 या अंकांवर 62 आणि एकंदरीत 45 धावा मात्र वैयक्तिक बघायला मिळत आहेत. आतापर्यंत एकही अर्धशतक आलं नाही. अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ शेष आहे या इनिंग मधील, आणि या 2 चेंडूंमध्ये जर एक मोठा फटका आला तर पहिलं अर्धशतक नो डाऊट साजरं केलं जाईल. आणि कॅलिबर आहे या खेळाडूकडे, अगदी म्हणायचं झालं तर चांगल्या पद्धतीने एकाकी किल्ला लढवत असताना मैदानाच्या आतमध्ये. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साइडला चार्ज केलंय, फटका मात्र हवेमध्ये थांबलाय आणि इथे मात्र हो झेल टिपला गेलाय. असं वाटलं एक मोमेंटला की चेंडू गॅदर होईल आउटसाइड द पार्क, परंतु तिथे मात्र हवेचा झोत आणि तिथे मात्र थोडासा चेंडू मात्र आतमध्ये आला आणि झेल टिपला गेलाय. पुन्हा एकदा वेदांत साने याच्या माध्यमातून चांगला झेल, परंतु एक जबरदस्त इनिंग. नक्कीच टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्यात. 45 धाव्यांची मात्र या ठिकाणी एक जबरदस्त इनिंग आकारून संतोष मडवी याच्या खेळीला पूर्णविराम. थँक्यू. चला यानंतर होणारा सामना जय हनुमान शिरवली आणि जय हनुमान भिनार. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. चला इनिंग ब्रेक होईल तर आपण नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता यायचा आहे. जय हनुमान शिरवली आणि तदनंतर जय हनुमान भिनार या 2 संघादरम्यान लढत बघायला मिळेल. यावेळेस डाऊन द ट्रॅक खेळलाय सुंदर फटका आहे मिडअपच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे अर्जू घर थोडंसं फंबल होत आहे. जयेश किणी याच्या हातामधून चेंडू मात्र निसटून यावेळेस पॉइंटच्या रिझन मध्ये आलाय. फेकी झालंय आणि तत्पूर्वी 3 धावा या कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि अगदी 4थ्या धावेकरिता वळत असताना फलंदाजाला मात्र बाद व्हावं लागतंय. तिहेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 65 या अंकांवर. अर्थातच विजयाकरिता लक्ष असणार आहे 66 धावेंचं. पासष्ट धावा लागल्यात. 66 धाव्यांचं लक्ष हे समोर असणार आहे. खूप वेळ दवडला गेला या सामन्यामध्ये, सो विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. यानंतर आणखी एक सामना होणार आहे. या आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले तर त्यांच्या आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळूयात. देतोय डीजेला संधी आणि तदनंतर नाणेफेकीच्या दिशेने सुद्धा वळणार आहोत. धन्यवाद.
या पण यथोचित स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. नुकतंच ज्यांचं आगमन झालं आदरणीय सन्माननीय आशिषजी पाटील यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. मॅन फ्रॉम भिनार आणि तदनंतर रुपेजी पाटील यांचे बंधू आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे विद्यमान सल्लागार गौरवजी किणी यांच्या शुभ हस्ते आशिषजी पाटील यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. प्रौढ व्यक्तिमत्व आशिषजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. मुख्य व्यासपीठावर वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे विद्यमान सल्लागार सर गौरवजी किणी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केले जाते आशिषजी पाटील. आणि आशिषजी पाटील एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत, परंतु आज वैयक्तिक कामकाजाच्या निमित्ताने मात्र थोडंसं क्रिकेटवर दुर्लक्ष आहेत, परंतु क्रिकेटचे शौकीन आहेत आणि त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. ऑनस्क्रीन आशिषजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान, माईची उबदार शॉल आणि तदनंतर पुष्पगुच्छाप्रमाणे हसत आणि खेळत राहा असा संदेश देणारा बुके आपण बघू शकतायत. आशिषजी पाटील यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. तदनंतर पुढील व्यक्तिमत्व या ठिकाणी खास करून पारगाव वर्ण उपस्थित झालेत. आदरणीय सन्माननीय रोहनजी पाटील यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे विद्यमान कार्याध्यक्ष संजयजी किणी यांच्या शुभ हस्ते रोहनजी पाटील यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका, मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण आपण सजून घ्यायचं आहे. रोहनजी पाटील यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान. थँक्यू सो मच, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी मात्र पार पडलाय. जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये, जिथे पुन्हा एकदा प्रमोदजी शेडगे सर आपल्या समवेत जॉईन होत आहेत. ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच आदेशजी पाटील. सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतायत 66 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. प्रथम फलंदाजी करताना सुपर बॅटिंग आपण पाहू शकलात. तानसा किंग तानसा टीमच्या माध्यमातून संतोष मडवीने अप्रतिम बॅटिंग करत असताना 45 धावांची एक झंझावती आणि अप्रतिम आक्रमकतेचा सितारा संयमाने खेळ केला. 3 चौकार आले आणि त्यामध्ये षटकार जर आपण पाहिले तर 5 षटकार आणि पुन्हा एकदा 30 दहशत आणि तोच दरारा या ठिकाणी आपण पाहू शकलात. ग्रेट बॅटिंग. शेवटचे मॅच जयनुमान शिरवली आणि जयनुमान भिनार रुपेजी पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. या पण टॉस कडे वळूयात. दोन संघांमध्ये लढत आपल्याला बघायला मिळेल. आई गावदेवी शिरवली आणि जय हनुमान भिनार. नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता आदरणीय सन्माननीय आशिषजी पाटील यांनाच विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. एक ठिकाणी जय हनुमान भिनार हा संघ लढताना आपल्याला बघायला मिळेल, तर एक ठिकाणी जय हनुमान शिरवली. हे दोन संघ आमने सामने. दोन्ही संघाने आजच्या दिवसाची सुरुवात खूप सुरेख केली आहे, तर हा सामना सुद्धा खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. या नाणेफेकीचा कॉल केला जातोय. जयनुमान भिनार आणि त्यानंतर जयनुमान शिरवली. आशिषजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय. हेडचा कॉल आहे आणि टेल
असा कॉल आलेला आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय जय हनुमान शिरवली या संघाने. सुशांत, निर्णय काय असेल? सहासष्ट धावांचं लक्ष घेऊन उतरलेत दोन बॅटर. यावेळेला आपण पाहू शकता एका साईडला स्ट्राइक एंडला आहे संजय भुईर, स्ट्राइक एंडचा फलंदाज आणि नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही बॅटर अप्रतिम आहेत सगळ्या मॅचच्या दिशेने. पहिलाच बॉल अप्रतिम बॅकफुट पंच केला जातोय. क्लास ग्लोरियस शॉट, सरळ चेंडू इंटू द कॅप मध्ये. काय फटका खेळला, अप्रतिम फुटवर्क जमिनी लगत पहिल्याच बॉलवर. सुस्वागतम VGPL चौकार, ग्रेट टायमिंग. थँक्यू. पहिल्याच बॉलवर चौकार आल्यानंतर आपण पाहतायत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचली गेली. ग्रेट टायमिंग. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉलचा खेळ. गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्कवर मिस्टर आकाश. अतिशय सुंदर शानदार सुरुवात झाली. पुन्हा एकदा बॉल तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने, राऊंड विकेटने येतोय. ऑन साइडला काय नजाकत भरा शॉट खेळला गेलाय. अप्रतिम देखणा फटका प्रतीकच्या बॅट मधून. एक क्लास क्रॉस बॅटचा जरूर उपयोग केला परंतु अप्रतिम फटका पाहायला मिळतो. चौकार, 4. अतिशय देखणा फटका होता. जसा चेंडू यावेळेला टप्पा डिलिव्हर्ड झाला, ज्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर्ड झाला त्या पद्धतीने मात्र चेंडू वर प्रहार केला. खूप चांगला चेंडू होता. खोलवर चेंडू वाईड यॉर्करने मात्र चेंडू पाहायला मिळतोय. तत्पूर्वी सिंगल मेल, चिकी सिंगल ज्याला म्हटले जाते, एक रन्ससाठी झगडत असताना पाहायला मिळत आहेत. संघर्ष करतायत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचली गेली. 10 रन ऑन दी बोर्ड लागला आता. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झाले ते 4. आशिष पाटील या ठिकाणी पाहायला मिळतात, त्यांचं करूया आपण वेलकम. जय हनुमान शिरवली अँड जय हनुमान भिनार. जय हनुमान भिनार संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फुल टॉस बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा विरल नायर सरांकडून येतोय. आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 11. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. क्लास बॅटिंग यावेळेला पाहायला मिळते. चौकार, मॅग्निफिसंट टायमिंग, 4. अप्रतिम ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. सॉफ्ट हँड नरम हाताने खेळला. एक धाव संजय भुईरच्या बॅटमधून येते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. गुरुदेव, मोनित कुडू अँड जतीन किनी हे त्रिमूर्ती आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये पाहायला मिळतात, त्यांचं करूया आपण वेलकम. संध्याकाळच्या सत्रामध्ये खूप चांगले अपडेट्स या स्पर्धेच्या माध्यमातून देताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर.
चला जास्तीत जास्त जरा थोडंसं स्पीडअप करा गेम, कारण 5:20 झालेत आणि अजून इथून आपल्याला एक सामना कव्हर करायचा आहे. तर अंधाराचं साम्राज्य पसरवण्याच्या अगोदर बी ग्रुपमधून आपण आजच्या दिवसाचा शेड्यूल पूर्ण करणार आहोत. संघाची धावसंख्या झालेली आहे जाऊन पोचते फलकावर 16 धावा 16. 66 धावांचे टार्गेट सेट केले. 50 धावांची अजून सुद्धा आवश्यकता असेल. संतोष मडवी बॉलर मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग केली होती. खेळपट्टी अक्षरशः प्रेमात पडली ती संतोष मडवीच्या. तीच दहशत आणि तोच दरारा आपण पाहिलात. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर संतोष मडवी पिंटे या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. चांदीप एक्सप्रेस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. असं वाटलं यष्टी रक्षकाला की मात्र चेंडू जरूर स्पर्श झालाय, परंतु बॅट खाली आदळली होती खेळपट्टीवर आणि त्याचा तो आवाज जो आपण पाहिला साऊंड आला होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 17. दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा आला अजित म्हात्रे सरांकडून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 66 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर एक उत्साहवर्धक धावसंख्या आहे. खूप चांगला चेंडू ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. गॅपमध्ये खेळण्यात यश संपादन केलं. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे जाऊन पोहोचते 18 धावा. बॉल फेकून झाले. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. 18 धावा धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. सिंगल डबलला महत्त्व देतात. हे क्रिकेटमधील चांगलं बेसिक क्रिकेट खेळतात दोन्ही बॅटर. जेव्हा लूज बॉल मिळतो त्यावेळेला त्या चेंडूवर प्रहार करतायत, म्हणजे समंजसपणाचं क्रिकेट कसं खेळावं. डिलिव्हरी खूप चांगला चेंडू होता. टप्पा अचूक पद्धतीने उसळता चेंडू पाहू शकलात आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. 2 बॉलचा खेळ झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतं. आज आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला आलेत, त्यांचं करूया आपण वेलकम. ऑन साईडला षडम पूल केला जातोय. गॅप शोधलाय. इनफिल्डच्या वरून खेळत असताना डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत प्रतीकच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या जय महाराष्ट्र चांदीप या टीमची जाऊन पोहोचते 20 धावा फलकावर पाहायला मिळतात. जय महाराष्ट्र चांदीप संघाचा विचार केला तर संदेश मडवी अर्थात सदाभाऊ हिरेन पाटील. धावसंख्या 20. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. मनगडाचा वापर केला आणि सरळ चेंडू निघून जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेली. विकेट फॅक्टर आणि डॉट बॉल खूप मायने राखणारा आहे, परंतु प्रतिस्पर्धी संघ सिंगल डबलला महत्त्व देत असताना प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजावर दबाव वाढवताना पाहायला मिळतात. कारण सिंगल डबल जेव्हा रोटेट होते त्यावेळेला डेफिनेटली थोडासा कुठेतरी दबाव असतो गोलंदाजावर. यावेळेला वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न केला. अप्रतिम स्ट्रोक इम्प्रोव्हायझेशन. संजय भोईर तिल्लेरचा ब्रँड झळाळताना पाहायला मिळतोय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा हा चौकार संजय भोईरच्या बॅटमधून 4. संघाची धावसंख्या 4च्या मदतीने बॉल द्या. जरा प्रेक्षकांना विनंती करेन थोडंसं कॉपरेट करा. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. 25 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. थोडंसं प्रेक्षकांना विनंती करेन की चेंडू गेल्यानंतर तुमच्याकडे आल्यानंतर थोडंसं जरा लवकर द्या. पुन्हा एकदा बॉलर वेगवान मारा करण्यासाठी प्रसिद्ध असलेला गोलंदाज. ऑफ साईडला काय इंटेलिजंट क्रिकेट खेळलंय संजय भोईरने. अंडरम पासूनचा प्रवास या खेळाडूचा आणि अप्रतिम आता दर्जेदार बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. तिल्हेर या संघातून तो बिलॉंग करणारा संजय भोईर. 1 धाव येते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवर. आता विजयासाठी 24 बॉल आहेत आणि 24 बॉलमध्ये 40 धावेची आवश्यकता आहे. 24 बॉल 40 धावा प्रति षटकामागे 10ची सरासरी. चला वेळ दौडू नका प्लीज. आतापर्यंत 2 षटकांसाठी वेळ घेतलाय. 9 मिनिटांचा वेळ घेतलेला आहे, म्हणजे
3 षटकं तुम्हाला 19 मिनिटांमध्ये फेकली गेली पाहिजे, त्याची दखल घ्या. वेळेचं व्यवस्थापन करणं फार महत्त्वाची गोष्ट असते क्रिकेटच्या अनुषंगाने. चोवीस बॉल आणि 40 धावा हे सामन्याचं समीकरण आहे विजयासाठी जय महाराष्ट्र चांदीप या संघाला. यानंतर शेवटची मॅच असेल जय हनुमान शिरवली आणि जय हनुमान भिनार या दोन संघांमध्ये कडवी झुंज आणि कडवी लढत आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान शिरवली संघाचे आपण पाहिले तर खूप चांगले ओनर पाहायला मिळत आहेत. भिनार संघाचा विचार केला तर रुपेश पाटील यांना आपण पाहतायत. त्यामध्ये आज आशिष पाटील कॉपरेट करण्यासाठी चीअर अप करण्यासाठी आलेत. रनअप मध्ये थोडासा बिघाड होतोय. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर 26 धावा 4 षटका आणि 40 धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास फार महत्वाची भूमिका असणार आहे. क्रिकेटच्या मैदानात नेहमीच तुम्हाला घाम गाळावा लागतो, कष्ट करावे लागतात, प्रचंड मेहनत घ्यावी लागते. ऑफ साईडला बॅटचा फेस ओपन करत असताना स्क्वेअर कटचा फटका अप्रतिम, परंतु तेवढंच उमेदीने चेंडूला फील्ड केलं. तत्पूर्वी चेंडूची फेक होईपर्यंत संजय भोईरच्या बॅटमधून 2 धावा. संजय भोईर जास्तीत जास्त मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो, नो डाऊट, परंतु आता सिच्युएशन काय आहे याकडे लक्ष देत केंद्रित करत लक्ष ते खेळत असताना क्रिकेट पाहायला मिळतोय. म्हणजे असं नाही आहे की षटकार चौकार मारूनच धावा होतात. संजय भोईरने सांगितलं की सिंगल डबलने सुद्धा धावा होऊ शकतात. हे फॉर एक्झाम्पल यावेळेला दाखवून दिलं गेलंय. ग्रेट बॅटिंग, सेन्सिबल बॅटिंग केली गेले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू आणि फळीचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. आकाशचं ॲप्रिसिएट केलं संतोष मडवीने की या लेंथला तो ओळखला जातो, ती लेंथ मात्र तुला स्वीकारायची आहे. ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केल्यानंतर थोडीशी कठीणाई होते कधी कधी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28 वर जाऊन पोहोचली गेली. ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळीसाचे असं म्हटलं जातं आणि एक एक धाव खूप मायने राखते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, लालच दिली गेली होती आणि इथून संतोष मडवी नो मिस्टेक करणार नाहीये. फलंदाज संजय भोईर बॅक टू द डगआउट. जय महाराष्ट्र टीमला पहिला धक्का गॉन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. आशिष न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष कोळे एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु खेळाडू तोच असतो. कोणत्या कंडिशन मध्ये कशी बॅटिंग करायची, कोणत्या गोलंदाजाला कसं टार्गेट करायचं, कोणत्या चेंडूवर षटकार चौकार भिरकावायचे, हे संपूर्ण ज्ञात असलेले खेळाडू फार कमी प्रमाणात पाहायला मिळतात. काही खेळाडू मात्र आपण पाहू शकाल टी शर्ट ट्रॅक आपण पाहतायत. पंच आपण पाहतायत की 25 मिनिटे दिलेत तर आपण काहीच करू शकणार नाहीयेत. बॅट्समन जरा घाई करा. मायनस मध्ये होईल वेळ. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर 28 धावा 28. गोलंदाज आकाशने खूप चांगली गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवर 2, दुसऱ्या बॉलवर डॉट, तिसरा बॉल आपण पाहू शकतात विकेट. पुन्हा एकदा बॉल तयार. आकाश टू आशिष. ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह खेळत असताना आपण पाहताय जमिनीलगत दीपेश पुढे सरसावेल. दीपेश वजय नंदूकाका यांचे सुपुत्र फेकी करेपर्यंत ह्या वेळेला आपण पाहताय 2 धावा कंप्लीट. कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाची भूमिका असते. जेव्हा तुम्ही धाव घेता त्यावेळेला एकमेकांवरचं लक्ष केंद्रित असणं फार महत्वाची गोष्ट. त्याचप्रमाणे तुमचं एकमेकांवरचा विश्वास, कोऑर्डिनेशन, अंडरस्टँडिंग ही फार महत्वाची गोष्ट असते. आणि त्यामध्ये 3 शब्द गुड रनिंग बिटवीन द विकेट साठी वापरले जातात. येस, नो अँड वेट. या 3 गोष्टींचा समन्वय झाला पाहिजे. 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या 30. आकाश टू आशिष राईट आर्म ओव्हर द विकेटने.
मला थोडासा अडथळा निर्माण होत असताना पाहायला मिळतोय. पंच डेड बॉल घोषित करत असताना विरल नायर सर, अजित म्हात्रे सर यांना आपण पाहत आहात ऑन फील्ड. चे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला उपस्थित झाले, त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सुस्वागतम. VGPL अर्थातच व्हेरी गुड प्रीमियर लीग म्हणजेच वसई ग्रामीण प्रीमियर लीग. पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळलं गेलंय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डेड बॉल पंच घोषित करतात. ऑलरेडी बेल्स त्या ठिकाणी पडली होती, जमिनीवर आदळली होती आणि त्याकरता आपण पाहू शकाल जर इथे विकेट जरी आली असती तरी सुद्धा पंचांनी डेड बॉल दिला असतं. हे सुद्धा आपण मायने राखणं खूप गरजेची गोष्ट असते. षटकार आला असता तरी सुद्धा इथे डेड बॉल घोषित केलं असतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 30 वर जाऊन पोहोचले गेले. चेंडू यावेळेला आपण तीस धावा फलकावर. पुन्हा एकदा बॉल तयार. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून बी ग्रुपला आज कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला मिळतं. खूप सुंदर चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने वेगाने चेंडू निघून गेला, आशिष पाहतच राहिले. या चेंडूला प्ले करण्याचा प्रयत्न त्यांनी केला परंतु सरळ चेंडू निघून जातोय. संतोष मडवीच्या हातामध्ये विसावला गेलाय. डॉट बॉलची सांगता. फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही, योग्य ती दिशा, अचूक टप्पा, लेंथ अँड लाईन या गोष्टी खूप मायने राखतात आणि फलंदाजाला शॉट सिलेक्शन जेव्हा करतात त्यावेळेला त्याची खूप महत्त्वाची भूमिका असते. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेत चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक कंप्लीट झालेत. ते 3 आणि 3 षटकांमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30-36 धावांचं लक्ष्य 18 बॉलमध्ये. वेळ घेतलेला आहे तो आपण पाहू शकतायत 14.5 मिनिटे म्हणजेच परफेक्ट चाललेले आहेत. तिथे फलंदाजासाठी सूचना असेल की वेळ आपण फार दौडू नका. 3 षटकांचा खेळ, 30 धावा फलकावर, 18 बॉल 36 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये येईल का, शेवटच्या बॉल पर्यंत रंगेल का हा सामना, हे सर्व काही प्रश्न आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या मनामध्ये चालला असेल. कारण प्रेक्षकांना हवं असतं एक उत्तम दर्जाचं क्रिकेट. कोणताही संघ जिंको, कोणताही संघ पराभूत हो, परंतु आम्हाला चांगलं क्रिकेट खेळणं हेच आम्ही गृहीत धरतो. आणि आमचे लाडके शिस्तप्रिय प्रेक्षक वर्ग आहेत. लांबून लांबून मात्र प्रेक्षक वर्ग मॅच पाहण्यासाठी येतात. काही प्रेक्षक जर आपण पाहिलं तर आयोजन पाहण्यासाठी येतात. काही प्रेक्षक वर्ग पाहिलं तर खेळाडूंचा खेळ अतिशय सुंदर पद्धतीने पाहतात. त्याचप्रमाणे काही प्रेक्षक वर्ग जर आपण पाहिलं तर काही प्रेक्षक वर्ग पंचांची भूमिका पाहण्यासाठी येतात, कारण ते सुद्धा ऑर्गनायझरच्या भूमिकेत असतात. आणि ऑर्गनायझर अप्रतिम आपण पाहू शकतात आमच्या व्यासपीठावर. संजयजी किनी, संजयजी घरत, अविनाशजी किनी आपण पाहत आहेत. स्वप्नील पाटील यांना आपण पाहत आहेत. नवनाथला आपण पाहू शकतायत. आणि संपूर्ण ही टीम ज्यांनी मात्र खूप चांगले कष्ट घेतलेत या स्पर्धेला, आता व्यासपीठावर विराजमान होताना आपण पाहतायत या सर्व आमच्या लाडक्या आयोजकांना. 3 षटकं आणि 36 धावेची आवश्यकता. वेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, जरूर चेंडू आणि फळीचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. खूप चांगली गोलंदाजी, स्वतः मात्र या ठिकाणी स्ट्रॅटेजी आखत असताना आपण पाहत आहेत संतोष मडवी दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा दिल्या होत्या आणि स्वतःला रोखलंय त्या ठिकाणी की अपकमिंग यंग टॅलेंटला मात्र संधी मिळाल्या पाहिजेत. चला, प्रत्येक चेंडूवर चर्चा करू नका. बॅटर पुन्हा एकदा बॉलर तयार. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, ऑफ साईडला क्षेत्र खाली आहे त्या ठिकाणी गॅप शोधला आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा चौकार. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. खूप चांगला फटका होता. बॉडमॅनचा खूप चांगला उपयोग करत असताना आणि युजेस फुटवर्क
अप्रतिम स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला, स्टॉप केला जातोय चेंडूला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 35 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 4. बॉल फेकून झाले 3. 15 बॉल आणि विजयासाठी अजूनपर्यंत 31 धावेची आवश्यकता आहे. 15 बॉल 31 धावा हे सामन्याचं समीकरण. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले, सन्मान दिला होता. एक धाव दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि हा ना करता करता 2 धावा कंप्लीट झाल्या आणि टाळ्यांचा गजर होत असताना जय महाराष्ट्र चांदीप टीमच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 37 या धावसंख्येवर. विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. 29 धावेची आवश्यकता. येणाऱ्या बॉलमध्ये येणारे बॉल 14. ऑन साइडला जबरदस्त त्या रडार मध्ये आला, सरळ चेंडूला पाठवला, बाउंड्री लाईनच्या बाहेर डिस्पॅच केलंय. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट VGPL षटकार. नचाकत भरा शॉट होता. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. षटकार अमित पाटील, दीपक पाकटेकर, सुनील गरज चापल यांच्या स्वागतासाठी चेंडू निघून गेला होता. 6 धावा आल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 22च्या स्वरूपात एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 44. 44 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 12 चेंडू आणि 22 धावा हे सामन्याचं समीकरण. 4 षटकांसाठी वेळ घेतलाय. 19.5 म्हणजे 5.5 मिनिटं तुमच्याकडे आहेत हे षटक टाकण्यासाठी. 12 बॉल आणि 22 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. वर्ष 4 या VGPLचं सर्व संघ मालकांनी खूप चांगले योगदान दिलंय. जे दातृत्व आपल्याला पाहायला मिळतं, जे दाते आहेत, त्या सर्व दात्यांचं सुद्धा आम्ही मनापूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. यानंतर एक शेवटची मॅच असेल जय हनुमान शिरवली आणि जय हनुमान भिनार. थोडंसं स्पीडअप करा जरा गेम, कारण शेवटची मॅच आपल्याला अंधाराचं साम्राज्य पसरण्याच्या अगोदरच आजचा शेड्यूल पूर्ण झाला पाहिजे, याकरता मी विनंती करेन. 5.5 मिनिटं, आता 5 मिनिटं राहिली असतील. 5 मिनिटे आहेत. संतोष मडवी आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना अनेक खेळपट्ट्यांवर ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली, फलंदाजी केली, मॅन ऑफ द सिरीज मिळवल्या आपल्या करिअरमध्ये. जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा संघांवर परिपूर्ण संकट आल्यानंतर वर्चस्व गाजवलं. म्हणजे कोणत्या कंडिशनमध्ये कसं खेळावं हे क्रिकेट, मात्र संतोष मडवीने भरपूर योगदान दिलं क्रिकेटला. अजूनपर्यंत खेळतायत उजव्या हाताने. ऑन साइडला वेगेचा फक्त वापर केला सुरेख पद्धतीने. त्यावर क्षेत्ररक्षक जरूर आला होता त्या चेंडूवर आणि पाहता पाहता अतिघाई संकटात नाही चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार. 4 आशिष कुळेच्या बॅटमधून चौकार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 48 या धावसंख्येवर. 48 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आशिष कुळे ऑन साइडला फुल टॉस बॉलला काय कनेक्ट केलाय, जबरदस्त. याला म्हणतात एक अप्रतिम टायमिंग. जबरदस्त मनगडाचा वापर करत वॉड ऑफ फ्लिक सरळ चेंडूला पाठवला षटकारासाठी. मॅक्झिमम 6 धावा. संघाची धावसंख्या
54 धावांवर पोहोचली गेली. आता इथून जर आपण पाहिलं तर डेफिनेटली 9 चेंडू आणि 12 धावा. या षटकाराने रुपेशजी भोईर यांचं स्वागत केलं जातं. अतिशय दमदार फटका होता. वेलकम रुपेशजी भोईर, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. पुन्हा एकदा बॉलर तयार. अप्रतिम फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॅक टू द बॉलर हेड. काय फटका खेळलाय, नजाकत भरे शॉट पाहायला मिळत आहेत. सौंदर्यपूर्ण फटकेबाजी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 60. या धावसंख्येवर विजयासाठी 6 धावेची आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे, जवळजवळ आपण पाहू शकतायत 8. अप्रतिम दर्जेदार फटकेबाजी करण्यात यश संपादन केलं आतापर्यंत, ते सुद्धा संतोष मडवी यांच्या गोलंदाजीवर, म्हणजेच एक्सपिरियन्स बॉलरवर जे हल्ले चढवलेत. वेगाचा पुरेपूर फायदा उचलत असताना फलंदाज फक्त चेंडूला येऊन देतो आणि चेंडूला येऊन दिल्यानंतर फक्त बुद्धिमत्तेचा उपयोग करत टायमिंगचा बेताज इथे आपण पाहू शकला त्या 2 षटकारांवर. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला वळवलं गेलं. दीपेश पुढे सरसावेल, क्विकली फेकी केली जाते. क्षेत्ररक्षकाकडे हे टॅलेंट असावं. काही क्षेत्ररक्षक चेंडू हातात ठेवतात, तत्पूर्वी 2 धावा येतात, परंतु अशा वेळेला जर तुम्ही क्विकली फेकी करताय तर दुसऱ्या धावेचे चान्सेस नसतात, आणि तेच दीपेश वजेने केलं. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 61 धावांवर जाऊन पोहोचली गेली. 5 धावेचं आता लक्ष्य आहे. ऑफ साईडला हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली, सिंगल मिळाली. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 62 या धावसंख्येवर 4 धावांचं लक्ष्य. सहा बॉल आणि 4 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. सहा बॉल आणि 4 धावा, परफेक्ट 5 षटकं. 24 मिनिटे आणि 50 सेकंद. सहा चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज. वेळेला आपण पाहू शकाल फिनिश शोधू येईल सामना, यात ती मात्र शंका नाही आहे. सरळ चेंडू साईड स्क्रीनला जाऊन आदळेल आणि इथून विजय होत असताना आपण पाहतायत प्रत्येक चांगली बॅटिंग केली. आशिष कुळेला त्याने मात्र सुंदर बॅटिंग करत असताना संयमाचा खेळ दाखवला. संयमाबरोबर बुद्धिमत्तेचा खेळ आपण पाहू शकतायत. जय हनुमान शिरवली आणि जय हनुमान भिनार अशा 2 संघांमध्ये आपल्याला शेवटची मॅच पाहायला मिळते. चला लगेच चित्रक्षण सजून घ्या. जय हनुमान भिनार टीम 2 बॅटर लगेच रेडी राहायचे आहेत. दोन्ही संघाचे 12th मॅन आमच्या दिशेने येत असताना पाहायला मिळत आहेत. तर जय महाराष्ट्र चांदीप संघाने मारली बाजी या सामन्यामध्ये आणि अतिशय चांगला खेळ करत आपण पाहू शकलात तानसा किंग तानसा टीमला पुन्हा एकदा पराभवाची चव चाखण्यास भाग पाडलं गेलं.